मंडळी, होळी येण्याआधी घरातून आपल्याला या वस्तू बाहेर काढायच्या आहेत की ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात वाढत असते. होलिका दहन म्हणजे काय तर वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो. होळी जळत्या शरीराचे प्रतीक म्हणून होळी पेटवली जाते. होळीच्या दिवशी होळी पेटवून आपल्यातील वाईट गुणांचा म्हणजेच अवगुणांचा त्याग करायचा असतो. त्यासोबतच घरामधील अशा काही गोष्टी असतात की त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते. त्या वस्तू घरामधून होळी येण्याच्या आधी बाहेर टाकून द्यायच्या आहेत. जसं की तुटलेलं फुटलेलं सामान असेल, तसेच खंडित पडलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असतील, न वापरलेलं अडगळीतील सामान आणि जे चांगलं असेल ते कुणाला तरी आपण वापरायला द्यावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराला लागलेली जाळं जळमटं धूळ हे सर्व आपण स्वच्छ करावं. हे देखील दारिद्र्यतेचं लक्षण मानलं जातं. दर अमावस्या पौर्णिमेला आपण हे स्वच्छ करून घ्यावं. तसेच जुने कपडे काढून टाकावेत किंवा शुभ दिवशी कुणाला तरी ते दान म्हणून तुम्ही देऊ शकता. कारण गरजूंना केलेलं अन्नदान व वस्त्रदान यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. तसेच फाटके तुटके चप्पल बुटं असतील तेही घराबाहेर काढावेत. यामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात साठवलेली असते. तसेच बंद पडलेली घड्याळं, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर होणार असतील तर ठीक, नाही तर ते आपण टाकून द्यावं. तसेच या दिवशी घरात शांतता ठेवावी. कुणाशीही वादविवाद कटकटी करू नयेत. कारण कुठल्याही शुभ दिवशी आपण अशा गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही, म्हणजेच पैसा टिकणार नाही. आर्थिक विवंचना नेहमी जाणवतील. त्यामुळे घर स्वच्छ असावं. तसेच घरामध्ये शांतताही असावी. तसेच घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवावे. घरात पूजा, आराधना, नामस्मरण करावं. होळी येण्याआधी या सर्व गोष्टी आपण घराबाहेर काढल्याने येणारे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं नक्कीच राहील. श्री स्वामी समर्थ.